श्री स्वामी समर्थ माऊली. माऊली, आपल्याला सारखी पैशाची चणचण तर भासत नाही ना? कुठली गोष्ट अशी घडली आहे जेणेकरून आपल्याला नेहमी पैशाची अडचण राहिली आहे? बघा, आपल्या हातूनच कुठल्या चुका होत तर नाही ना? मुख्य म्हणजे आपल्या वास्तूतून सुरुवात करा. तुमचा घराचा दरवाजा बघा, आपल्या दरवाजाला आपण किती किंमत देता. दरवाजा जोरजोराने लाथ मारून जर उघडत असाल, दरवाजा सारखा आपटत असाल, दरवाजाच्या मागे तुम्ही कपडे किंवा वस्तू ठेवत असाल, तर हे फारच चुकीच्या गोष्टी या दिशेने वास्तूला एक मोठा प्रकारचा दोष निर्माण करत आहात. तर अशा गोष्टी करू नका. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मान ठेवणं गरजेचं आहे. जर तो मान तुम्ही त्या प्रत्येक वस्तूला दिला, त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला जरूर मिळेल. तसंच तुमच्या घरामध्ये घराच्या देव्हाऱ्यामध्ये महालक्ष्मीचा एक मूर्ती ठेवणार असाल तर तुमच्या अंगठ्याच्या उंची एवढी ठेवावी किंवा एक फोटो किंवा प्रतिमा मांडावी. तसंच महालक्ष्मीच्या फोटोच्या शेजारी बालाजी किंवा बाळकृष्ण देव जरूर मांडावा. तसंच देव्हारा पूर्व दिशेला असावा, जेणेकरून देवाचं मुख पश्चिम दिशेला असावं. हे करून बघा आणि तुमच्या जीवनात काय बदल घडतो ते तुम्हीच अनुभवा आणि आम्हालाही कमेंट्सच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ माऊली.